चर्चा तर होणारच। या कार्यक्रमामध्ये आज आमच्या सोबत चिन्मय हॉस्पिटलचे डॉक्टर कल्पना बारापत्रे आहेत। आम्ही आज इथे बोईसरमध्ये आलेलो आहोत आणि चिन्मय हॉस्पिटलचं नाव खूप इथे नवाजलेलं आहे, गाजलेलं आहे। खूप चांगला रुग्णांना इथे सेवा भेटते आणि आज आम्ही त्यांची मुलाखत घेण्यासाठी इथे पोहोचलेलो आहोत। आमच्या सोबत आहेत ते विकास समाचारच्या कट्ट्यामध्ये आज आमच्याबरोबर डॉक्टर कल्पना बारापत्रे आहेत। आम्ही त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। मॅडम, हे जे तुम्ही जे सुरुवात केली इथे हॉस्पिटलची, ही कधीपासून सुरुवात केली आणि कशी सुरुवात झाली तुमची, काय बोलणार आहे? मी सुरुवातीला नागपूरहून मी माझं MBBS आणि MD केलेलं आहे, MD गायनॅक। मी गायनॅकॉलॉजिस्ट आहे, स्त्रीरोग आणि प्रसूतिरोग तज्ज्ञ। आणि मी 1990मध्ये MBBS कंप्लीट केलं, 93मध्ये मी MD कंप्लीट केलं। त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांसोबत इथे बोईसरला आले। बोईसरला मी 99मध्ये हॉस्पिटल स्टार्ट केलं। माझं पहिले फक्त नर्सिंग होम होतं, म्हणजे जिथे डिलिव्हरी, मॅटर्निटी अँड नर्सिंग होम। 10 बेडेड, आय हॅड अ 10 बेडेड हॉस्पिटल विच वॉज केटरिंग टू मेनली गायनॅक सर्व्हिसेस। तर तिथे त्याच्यानंतर मग काही वर्ष प्रॅक्टिस केल्यानंतर मला इथल्या लोकांचा खूप साथ मिळाला, इथे नाव पण चांगलं झालं। बरेचसे इमर्जन्सी पेशंट्स इथे घेतले नाही जायचे आणि इतका मला लोकांचा साथ मिळाला आणि बरेच लोकांचा विश्वास मिळाला आणि प्रॅक्टिस पण माझी इथे खूप चांगली चालली, चांगलं नाव झालं आणि लोकांचा खूप विश्वास असल्यामुळे आणि लोकांचा साथ मिळाल्यामुळे मी ठरवलं की आपण फक्त प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ज्ञाचं काम केलं तर फक्त आपण एक सेक्टर ऑफ द पेशंट्सला आपण सर्व्हिसेस देऊ शकू। अच्छा मॅडम, पण प्रश्न माझा असा आहे की जेव्हा हे बोईसरमध्ये एवढा डेव्हलपमेंट झाला नव्हता, परिस्थिती इकडची पण गरीब परिस्थिती होती इकडच्या आजूबाजूच्या लोकांची, त्यावेळी जेव्हा प्रसूतीसाठी, डिलिव्हरीसाठी जेव्हा तुमच्याकडे एखादी महिला येत होती तर तुम्ही हॉस्पिटल ओपन केल्याच्या अगोदर ह्या ठिकाणाचे जे महिला होती डिलिव्हरीचे, त्यांना इथे कोणताही म्हणजे दवाखाना नव्हता का त्यांची डिलिव्हरी करून घेणार ते लोक, मग त्यांना मुंबईला घेऊन जात होते काही लोक। तर त्यावेळी मुंबईला जाताना काही रुग्ण दगावलेले आहेत महिला रस्त्यामध्ये पण, आणि तुम्ही जेव्हा इथे सुरुवात केली तेव्हापासून तुम्ही जे महिलांची जे प्रॉब्लेम आहेत, महिलांची अडचणी आहेत, ते तुम्ही आजपर्यंत किती लोकांना म्हणजे डिलिव्हरी केलेले आहेत महिलांची? मी 1999मध्ये स्टार्ट केलं, तेव्हा मी आणि 1-2 डॉक्टरच होते इथे आणि खूप सिरियस पेशंट्स यायचे, कन्व्हर्जन्सचे पेशंट यायचे, एक्लेम्सिया, हार्ट डिझीज, ब्लिडिंगचे पेशंट्स, अगदी मरणारे पेशंट, म्हणजे इथपर्यंत की कधी कधी असं म्हटलं जायचं की जर कोणी घेणार नाही तर मॅडम घेतील, तर तुम्ही त्यांच्याकडे घेऊन जा। आणि इतके पेशंट चांगले झालेले होते, खूप लोकांचा साथ मिळाला, पेशंट्स पण हॅप्पी होते। काही पेशंट तर असं पेशंटला सोडून जायचे आणि मिस्टर निघून जायचे, म्हणायचे आम्ही संध्याकाळी येऊन बिल भरतो, म्हणजे इतका त्यांचा विश्वास होता। आणि काही पेशंट्स असे स्नेक बाईटचे किंवा कधी हार्ट डिझीजचे की त्यांना मला रेफर करावं लागायचं, कारण की मी तर गायनेकॉलॉजिस्ट आहे, मी काही फिजिशियन नाही आहे, तर कधी कधी रेफर करावं लागायचं आणि मग कुठे कुठे त्यांना घेतलं पण नाही जायचं। आणि तेव्हा खूपच म्हणजे आदिवासी एरियासारखा होता जेव्हा मी स्टार्ट केला, तेव्हा इट्स अराउंड 20-25 इयर्स बॅक। तर तेव्हा इट वॉज जस्ट लाईक एन आदिवासी एरिया अँड इमर्जन्सी सर्व्हिसेस वर नॉट गिवन कम्प्लिटली, म्हणजे मेनी ऑफ द पेशंट्स हॅड टू बी रेफर्ड। तर अशा परिस्थितीत मी विचार केला की जर का आपण एक मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल स्टार्ट केलं जिथे आपण सगळ्या सर्व्हिसेस पेशंट्सला देऊ शकलो, तर माझं एक ते स्वप्न होतं। तर मग मी तिथून इथे स्टार्ट केलं आणि 10 बेडेडचं मग आम्ही 50 बेडेड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल केलं। आता इथे सगळ्या सोयी आम्ही देतो, म्हणजे 0 टू ओल्ड एज, न्यूबॉर्नपासून ओल्ड एजपर्यंत आम्ही सर्व्हिसेस देतो। एव्हरी डिझीज इज टेकन केअर ऑफ, काही असू द्या, म्हणजे साधा सर्दी खोकल्यापासून तर स्टार्टिंगचे कॅन्सरचे पेशंट्स असतात किंवा मग आता कोविड पण आम्ही सुरू केलं, सीइंग टू द हे रिस्पॉन्स की लोक खूप त्रासात होते आणि त्यांची कपॅसिटी नव्हती की मुंबईला जातील आणि मुंबईचे एवढे भारी भक्कम बिल भरू शकतील। त्या हिशोबाने आम्ही कोविड स्टार्ट केलं की
कोविड जेव्हा तुम्ही स्टार्ट केला मॅडम इथे, तर ह्या परिसरात आत्तापर्यंत कोविडचे रुग्ण किती आले आणि किती रुग्ण या ठिकाणी चांगले होऊन गेले, बरे होऊन गेले? अराऊंड आमच्याकडे 110 पर्यंत पेशंट्स ॲडमिट झाले ह्या 1-1.25 महिन्यातच, आणि त्यातनं 100 पेशंट चांगले होऊन गेले. अच्छा. तर कोविडसाठी काय काय उपलब्ध आपल्याकडे, म्हणजे सुविधा काय काय होती कोविडसाठी? हां, तर कोविड जेव्हा आम्ही स्टार्ट करायचं ठरवलं, तर अचानक आमच्या डोक्यात आलं की बाबा खूप ही सेकंड वेव्ह येते आहे आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी डेंजरस फॉर द पॉप्युलेशन. सो वी डिसाइडेड टू गो फॉर कोविड अँड जस्ट वन डे वी वेंट अँड वी मेट. पालघरला आम्ही जाऊन आलो, DHOला वगैरे भेटलो. तर त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी कलेक्टर सर आले आणि त्यांनी आम्हाला परमिशन दिली. त्यांनी हॉस्पिटल प्रिमायसेस बघितले आणि ते म्हणाले की इवन ते म्हणजे त्यांनी पूर्ण एक सेटअप बघितला की चांगला आहे सेटअप, आणि त्यांनी परमिशन दिली आम्हाला. आणि मग आम्ही सगळं ऑक्सिजनची व्यवस्था वगैरे केली आणि सगळ्या पेशंट्सला ऑक्सिजन मिळावं म्हणून आम्ही जवळजवळ 60 पेशंटला एका वेळेला ऑक्सिजन मिळू शकायला पाहिजे अशी आम्ही व्यवस्था केली. आणि ऑक्सिजन लिक्विड टँक्स पण आम्ही त्याच्याकरता अरेंज केले. सुरुवातीला थोडा आम्हाला जम्बो सिलेंडर्सवर आम्ही चालवलं. जम्बो सिलेंडर्स आम्ही काहीतरी 17-18 विकत घेतलेले होते, तेव्हा लिक्विड टँक्स मिळत नव्हते. मग आम्ही एक, मग दुसरा, मग तिसरा असं करून 3 लिक्विड टँक्स घेतले आणि चांगली ऑक्सिजनची सोय झाली आणि ते ऑक्सिजनेशन व्यवस्थित पेशंटला दिल्या गेलं. आणि आम्हाला डॉक्टर्स पण इनिशियली मिळायला थोडा त्रास झाला, तर तेव्हा मी स्वतः पण 6 वाजतापासून रात्री 11 वाजेपर्यंत मी स्वतः काम केलं. माझा मुलगा जस्ट पासआउट झाला होता, त्याची पण मी मदत घेतली. आणि त्यात माझे वडील पण दगावले ॲक्च्युली. हां, माझ्या वडिलांना पण कोरोना झाला होता. आम्ही चौघं पण, म्हणजे माझे वडील, माझी आई, मी आणि माझे मिस्टर, आम्हाला चौघांना पण कोरोना झाला होता. पण माझ्या आईने पण मला हिंमत दिली. म्हणजे एक प्रकारे तुमचा अख्खा कुटुंब जे कोरोना रुग्ण इथे आले होते त्यांना वाचवायचा प्रयत्न करीत तुमची आईसुद्धा, वडील दगावले ना, तुमचे वडील दगावले याच्यामध्ये. माझी आई बरी झाली, आई बरी झाली आणि वडील दगावले, तरीसुद्धा तुम्ही सेवा द्यायला मागे हटले नाही. मी तर ज्या दिवशी माझे वडील गेले त्याच्या ते सगळं क्रियाक्रम झाल्यानंतर मी येऊन परत वॉर्डमध्ये कामं केली. माझ्या मुलांनी पण काम केली. मोठी गोष्ट आहे ही की म्हणजे वडील गेल्यानंतर सुद्धा मॅडम इथे हॉस्पिटलमध्ये हजर होऊन इतर रुग्णांची त्यांची सेवा केली, त्यांना चांगला केला उपचार. दुसरी गोष्ट अशी आहे मॅडम की आता आपण थोडासा फॅमिली ग्रुपमध्ये जाऊ. मॅडम, जेव्हा तुम्ही शाळा शिकत असताना तुमच्या मनामध्ये पहिल्यापासून कल्पना होती का मी डॉक्टर होणार असं? हो, मी 7वीत असताना मी एसे लिहिलेला होता की इफ आय वॉज अ डॉक्टर. पण मला तेव्हा असं मी एसे तर लिहिला होता, पण माझे वडील इंजिनियर होते आणि ते पोस्ट इंडिपेंडन्स बॅच इंजिनियर आहेत. म्हणजे फर्स्ट बॅचमध्ये ते पासआउट झाले होते आणि ही वॉज अमंग्स द टॉपर. म्हणजे ही स्टूड सेकंड. ही वॉज अ ब्रिलियंट पर्सन. आणि त्यांना रशियाहून, स्वित्झर्लंडहून असे कॉल्स आलेले होते तेव्हा त्यावेळेला. अँड ही गॉट ॲडमिशन in MIT. But because he belonged to a very poor family, they could not afford the fees. So he did not go. But he was a very brilliant person and probably and he was a workaholic. त्यांनी खूप काम केलं. ते MSCBला होते. त्यांनी खूप काम केलं आणि प्रॉबब्ली त्यांचे जीन्स आहेत. अच्छा. दुसरी गोष्ट अशी मॅडम, जेव्हा तुम्ही डॉक्टरी शिकताना, तर मी तर पहिले इंजिनिअरिंगचा विचार केला होता, पण माझ्या प्रिन्सिपल सरांनी म्हटलं की तुझा स्वभाव चांगला आहे आणि तू लोकांची मदत करायची इच्छा ठेवते, तर तू चांगली डॉक्टर बनू शकते. तर माझे प्रिन्सिपल होते, फडके सर होते, त्यांनी सांगितलं मला. त्यांचं ऐकून मी डॉक्टर झाले. आज खूप चांगले डॉक्टर झाले. त्यांनी जी कल्पना दिली होती तीच कल्पना तुमच्या मनामध्ये बसली आणि तुम्ही आज चांगले डॉक्टर झालेले आहेत. मॅडम, जेव्हा डॉक्टरी शिकताना मी ऐकलेलं आहे की डॉक्टरी शिकताना खूप काही असा त्रास होतो आहे. डॉक्टरचे जे रूल्स आहेत, डॉक्टर जे नोटबुक असतात वगैरे, अभ्यास करताना एक बरेचसे अडचण निर्माण झालेले होते. तर तेव्हा तुम्हाला कसं वाटलं का? असं तर माझ्या वडिलांनी सगळ्या मुलांना ना कॉन्व्हेंट स्कूलमध्ये टाकलेलं होतं. म्हणजे टाटा पारसीमध्ये होतो आम्ही.
तर वी वर very well versed with English, so we didn't find it very difficult. But because there is a good understanding, if you understand the basic language, it's quite easy for you to understand the subject also. तर माझे वडील तर मराठी शाळेतनं शिकलेले होते, बट ही टूक केअर बिकॉज हिज इंग्लिश वॉज अ लिटल पुअर इन द इनिशियल डेज, and later he developed the skills very well. But he understood one thing, that it's better, because the higher education is in English, it is better to put the children in convent school. So we were in Tata Parsi, so that helped us a lot. We did not find the subject to be difficult any time, because I tell you, my father was really intelligent and we got his genes. Fine. मॅडम, आपला पालघर जिल्हा हा ग्रामीण भाग आहे. ओके. आणि आता जे ग्रामीण भागातील महिला आहेत त्यांचे खूप काही प्रश्न असतात, त्यांच्या गरोदरपणाचे प्रश्न असतात. आता कोरोनाची फर्स्ट लाट येऊन गेली, सेकंड लाट पण येऊन गेली. आता थर्ड लाटमध्ये तज्ज्ञांचं म्हणणं आहे की मुलांना कोरोना होण्याची जास्त शक्यता आहे. सो जी प्रेग्नेंट लेडी आहे त्यांच्या पोटामध्ये बाळ असतो, त्यांना पण कोरोनाची लागण होण्याची शक्यता आहे. मग त्यांना इम्युनिटी किंवा त्यांचं इम्युनिटी सिस्टम, इम्युनिटी वाढवण्यासाठी प्रतिकारशक्ती जी वाढवायची आहे ती ते गरोदर महिला किंवा कशी वाढवावी आणि लहान मुलांची काळजी त्यांनी कशा पद्धतीने घ्यावी जेणेकरून त्यांना कोरोनापासून संरक्षण व्हावं. कोरोनाकरता स्ट्रिक्ट तेच रूल्स आहेत, म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणं एक भाग आहे, पण संसर्गच नाही व्हायला पाहिजे तीच आपण काळजी घेतली पाहिजे. म्हणजे वॉशिंग ऑफ हँड्स, मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सिक्लुडिंग युअर सेल्फ फ्रॉम द पब्लिक, दॅट इज द मेन थिंग दॅट शुड बी डन. म्हणजे असा तुम्ही विचार केला की झाल्यानंतर आपण इम्युनिटी वाढवू, तो प्रकार, आणि त्यात तुमचं मग एक लक आहे की तुम्हाला किती व्हायरल लोड आहे, तुम्हाला किती इन्फेक्शन होतं. जर का तुम्हाला माइल्ड इन्फेक्शन झालं तर यू मे बी सेफ, पण मेन प्रॉब्लेम काय असतो प्रेग्नन्सीमध्ये, इम्युनिटी तशीच डाऊन झालेली असते. तर फर्स्ट काळजी प्रेग्नंट लेडीजने घ्यायला पाहिजे की व्हायलाच नाही पाहिजे कोरोना, ती त्यांनी काळजी घेतली पाहिजे. तर त्याच्याकरता त्यांनी डबल मास्किंग करायला पाहिजे. आणि इम्युनिटी बूस्टर्स असतात, ते जर का ते रेग्युलर प्रेग्नन्सी चेकअप करता आले तर मग त्यांना इम्युनिटी बूस्टर्स पण आपण देऊ शकतो. मल्टीविटॅमिन्स आहे, झिंक आहे, विटॅमिन सी आहे, दॅट कॅन बी गिवन टू द प्रेग्नंट लेडीज. बट बेसिकली दे शुड नॉट गेट इन्फेक्टेड. आता विकास समाचारच्या कट्ट्यामध्ये आम्ही ब्रेक घेतोय. ब्रेकनंतर पुन्हा भेटूया विकास समाचार. ब्रेकनंतर पुन्हा विकास समाचारमध्ये आपलं स्वागत आहे. आता आम्ही पुन्हा विकास समाचारच्या कट्ट्यावर आलेलो आहोत. मॅडम, तुम्ही जे इथे हॉस्पिटल जे ओपन केलेलं आहे आणि लोक इथे पैशाच्या ऐवजी जीव आपला डिपॉझिट करतात. आता तुम्ही खूप चांगली गोष्ट सांगितलेली आहे. तुमचा उद्देश आहे का इकडे जो रुग्ण आलेला आहे तो रुग्ण बरा होऊन जावा, हा तुमचा उद्देश आहे. तर इथे कोणकोणते ट्रीटमेंट होतात, कोणकोणते आजारावर उपचार होतात, त्याबद्दल आपण काय बोलतो? जेव्हा मी हॉस्पिटल, म्हणजे माझं छोटं हॉस्पिटल पण होतं, तेव्हा पण म्हणजे माझं स्टार्ट जेव्हा केलं तेव्हा 1200 ते 1400 स्क्वेअर फीटमध्ये माझं हॉस्पिटल होतं आणि रेसिडेन्स माझं 550 स्क्वेअर फीटमध्ये होतं. तिथे मी 16 वर्ष काढले. माझ्या मुलांना खेळायला पण मिळालं नाही, पण मी ते इन्श्युअर केलं की जिथे माझे पेशंट तिथे माझं घर. आणि आता पण ह्या हॉस्पिटलमध्ये पण आता हे जवळजवळ 15,000 स्क्वेअर फीट हॉस्पिटल एरिया आहे, पण मी तेच इन्श्युअर केलं की जेव्हा मी बनवेल तेव्हा घर माझं वरच राहील. म्हणजे इमिजिएटली मला पेशंटला सर्व्हिसेस देता आले पाहिजे. म्हणजे जसा पेशंट येईल तसं ताबडतोब मला सर्व्हिसेस देता आले पाहिजे.
आणि मी माझ्या स्टाफला पण सांगून ठेवलं होतं की बघा, जर का आपण पैसे डिपॉझिट करतो बँकेत आणि ती जर का चुकून लुटल्या गेली तर आपला जीव कसा वरखाली होईल. पण ते पैसे परत कमवले जाऊ शकतात. पण जर का पेशंट आपला जीव इथे डिपॉझिट करतात तर पेशंटला जर का काही त्रास झाला तर तो परत नाही मिळू शकत. म्हणून तुम्ही आपल्या भावाची, बहिणीची, आईची, वडिलांची जशी काळजी घ्याल तशी पेशंटची काळजी घ्या, अशी आम्ही नेहमी एन्श्योर करतो. बरं, कधी कधी पेशंट लोक येऊन सांगतात की हा माझा पेशंट आहे, बरं मॅडम जरा लक्ष द्या. तर आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही काळजी करू नका, आम्ही सगळ्यांकडेच तेवढंच लक्ष देतो. सर्वांना तेवढंच लक्ष देतो. आणि इथे कसं आहे, आता इथे सगळ्या स्पेशलिटीज आहे, जसं की गायनॅक आहे, मेडिसिन आहे, सर्जरी आहे, पिडियाट्रिक्स आहे, ऑर्थो आहे. तर सगळंच वरून खालपर्यंत पूर्ण शरीराची जी काळजी लागते ती आम्ही सगळी काळजी घेतो. कुठलेही आजार असो, सर्दी खोकला, जसं मी सांगितलं की सर्दी खोकला असेल, कोरोना असेल किंवा नॉन कोरोना, कुठलंही ऑपरेशन असेल, हर्निया, हायड्रोसिल, अपेंडिक्स, हिस्टेक्टॉमी किंवा वांधत्व आहे, इन्फर्टिलिटी आणि ॲक्सिडेंट, स्पोर्ट्स इंजुरी, नाही, डेंटिस्ट आणि ENT ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आमच्याकडे नाही आहे. आपण आता सुद्धा 21व्या शतकामध्ये जगत आहोत, पण मासिक पाळीबद्दल बोलताना आता सुद्धा स्त्री अजून अवघडतात. म्हणजे त्यांना जो त्रास होणारा असतो ते खुलेपणाने पूर्णासोबत ते बोलत नाही. आणि दुसरं बोलताना सॅनिटाईज पॅड जे यूज करतात, तर ग्रामीण भागामध्ये अजून सुद्धा काही लेडीज आहेत त्या कापड यूज करतात आणि ते धुतात आणि त्याच्यानंतर ते रिटर्न यूज करतात. तेव्हा त्याचा काही साईड इफेक्ट होतो का? आणि त्याच्यानंतर जे त्रास होतात, जे पोटात होतं, त्याच्याबद्दल घरगुती उपाय किंवा तुम्ही सांगते जे कोणते उपाय आहेत ते काय म्हणजे करू शकतात असं त्याबद्दल? हे जे प्युबर्टी प्रॉब्लेम्स असतात आणि स्कूल गोईंग चिल्ड्रन किंवा अर्ली मिनार्कीचे जे प्रॉब्लेम्स असतात, जस्ट पिरियड्स जेव्हा सुरू होतात, तर ते जेव्हा प्रॉब्लेम्स सुरू होतात त्याच्याकरता काय काळजी घ्यायला पाहिजे त्याचे मी बऱ्याच शाळेत जाऊन लेक्चर्स घेतलेले आहेत. आणि अगदी राणी शिगावपर्यंत मी सुरुवातीला एकटी, तेव्हा माझे मिस्टर बाहेर जॉब करायचे, पण माझे मुलं पण छोटे छोटे होते, पण मी मावशीकडे, सिस्टरांकडे मुलांना ठेवूनसुद्धा मी एकटी ड्राईव्ह करून राणी शिगाव, डहाणू त्या साईडला आणि आपले इतर एरिया तर सगळीकडेच गेलेलो आहे. म्हणजे नवापूर, आलेवाडी, चिंचण, तारापूर आणि असे अनेक गाव, जवळपासचे जितके पण गाव आहेत तिथे मी सगळीकडे जाऊन आणि शाळेतसुद्धा लेक्चर्स घेतलेले आहे ह्या बाबतीत. आणि सॅनिटरी नॅपकिन्स तर वापरायलाच पाहिजे. आता पूर्ण एक मूवी निघाली त्याच्यावर. तर सॅनिटरी नॅपकिन्स इज अ मस्ट, बिकॉज एकतर बऱ्याच ग्रामीण भागात काय कुठे पण तुम्ही मुलींना घ्याल तर ते पिरियड्स म्हटलं की त्यांना एक घाण अशी वाटते थोडी, त्याच्यामुळे तेवढ्या स्वच्छतेने ते कापड पण धुवून नाही घेत आणि प्रत्येक वेळेला नवीन कापड वापरणार नाही. तर त्यातनं जे इन्फेक्शन झाल्यानंतर पुढे जाऊन पेशंटला प्रॉब्लेम्स होतात. इन्फेक्शन होतं, पेल्विक इन्फेक्शन होतं, PID होतं, पेल्विक इन्फ्लेमेटरी डिसीज, किंवा मग पुढे जाऊन मुलं होण्याकरता प्रॉब्लेम्स होतात. तर ते नको व्हायला म्हणून पॅड्स तर अगदी कंपल्सरी सगळ्यांनी वापरायलाच पाहिजे. आणि जे त्रास होतात त्यांच्याबद्दल काय? त्रास असं एक प्रकारचा तो आजार आहे. इट इज स्पाझमोटिक डिस्मेनोरिया. तर काही गर्भपिशवीत, काही लोकांच्या गर्भपिशवीचं तोंड नाजूक असतं, बारीक असतं, त्याच्यामुळे जेव्हा पिरियड्स ब्लड निघतं तेव्हा त्यांना क्रॅम्प्स येतात आणि त्याच्यामुळे त्यांना पेन होतं. त्याच्यावर सिम्पल मेडिसिन दिल्याने पण आराम होतो. पण काही मुली अजूनही असा म्हणजे गायनेकॉलॉजिस्टकडे जायचं म्हणजे एक त्यांना धास्ती वाटते किंवा आईवडिलांना असं वाटतं कसं गायनेकॉलॉजिस्टकडे न्यावं, त्याच्यामुळे अजूनही तो एक स्टिग्मा आहे. बट दॅट स्टिग्मा शुड नॉट बी देअर. मॅडम, कापड हे आपण वापरणं किती म्हणजे ठीक आहे या किती नॉन ठीक आहे? इट इज बेटर नॉट टू यूज नाव. बाकी हॉस्पिटलचं म्हणजे तुमचं स्टाफ आहे, तुमच्या जोडीला चांगलं तुम्हाला सहकार्य करतात, त्या तुमच्या स्टाफबद्दल तुम्ही काय? तुमचा स्टाफचा आहे, नर्स वगैरे आहे, डॉक्टर्स आहे, म्हणजे मिस्टरही तुम्हाला सपोर्ट करतायत ह्या गोष्टीमध्ये, त्याबद्दल तुम्ही काय? बघा, एकट्याने तर कधी काही होत नाही. जसं मी इथे स्टार्ट केलं तेव्हा माझं इथे असं कोणी म्हणायला कोणी नव्हतं, पण मी इथे स्टार्ट केलं आणि माझ्या मिस्टरांनी, माझ्या स्टाफनी, ज्या पण सिस्टर्स होत्या
त्या ज्यांनी जॉईन केलं त्या अजूनही माझ्याकडे 20 वर्ष झालेले आहेत, 20-22 वर्ष झाले आहेत. माझ्याकडे स्टाफ, तो जुना स्टाफ अजूनही आहे. माझ्या मिस्टरांनी पण खूप साथ दिलेला आहे. माझ्या मिस्टरांनी नेहमी मला पुश केलेलं आहे आणि इवन कधी कधी गरज पडली तर त्यांनी मला ब्लड आणून देणे, ऑक्सिजन आणून देणे, हे सगळं काही त्यांनी मला खूप मदत केलेली आहे. वारंवार मला लोनच्या थ्रू मदत करणे, बँक ऑफिशियल्ससोबत बोलून. आणि काय इकडची परिस्थिती अशी होती की कधीच पेशंट पूर्ण बिल भरत नाहीत, कधीच भरू शकत नाही बिल. आणि आपण अगदी पैकी वाजिब पण लावला तरी पण बिलं हा नेहमी इथला इश्यू राहिला आहे, कारण की इकडच्या लोकांची कमाई कमी आहे. तर कधी कधी माझ्याकडे असे मरणारे पेशंट यायचे जुन्या हॉस्पिटलला पण, आणि ते म्हणायचे मॅडम आप कितना भी पैसा ले लो लेकिन मेरे पेशंट की जान बचा दो. तर मला असं वाटायचं की हा तर पेशंट आरामात 8-10 हजार रुपये भरेल, पण ॲट द एंड ऑफ द डे आफ्टर 5-6 डेज ऑफ ॲडमिशन आणि पूर्ण क्रिटिकल केअर केल्यानंतर देज टू गेट मी 3000 रुपीज़. तर म्हणायची भैया आपने तो बोला था कि जो बिल बनेगा भरेंगे, तो फिर अब क्या हो गया. तर ते म्हणायचे, मग मी त्यांना नंतर मला लक्षात आलं, मी त्यांना विचारलं भैया आपकी सॅलरी कितनी है. तर ते म्हणायचे 3000 रुपये. म्हटलं बापरे, 3000 म्हणजे तर हा पूर्ण सॅलरी द्यायला तयार आहे 3000. तर तेव्हा मला कळलं की त्यांची कपॅसिटीच नाही आहे. तर त्या हिशोबानेच आम्ही नेहमी आमचे बिल्स पेशंटच्या कपॅसिटी आणि खिशाप्रमाणेच आम्ही बिलं बनवलेले आहेत. कारण मलाही माहिती आहे की जर मला पेशंट म्हणून कुठे जावं लागलं आणि मला कोणी हातात एवढं बिल दिलं तर मी भरू शकेल की नाही, हा विचार करूनच मी समोरच्या पेशंटकडनं पैसे घेते. तर हे होते डॉक्टर कल्पना बारापत्रे. आज आम्ही या ठिकाणी आलो आणि विकास समाजाच्या कट्ट्यांनी एकदा त्यांची आम्ही मुलाखत घेतली. आणि खरोखरच गेल्या 22 वर्षापासून ते या बोईसर साहेब एरियामध्ये गोरगरीब लोकांनाही सेवा देतात आणि बिलाची न अपेक्षा करता प्रथम त्यांचं कार्य आहे का जीव वाचवायचा, प्राण वाचवायचा. एक खूप चांगली त्यांची डॉक्टरी आहे आणि अशीच डॉक्टरी प्रत्येकाने करावी असं मी आज ह्या माध्यमातून आव्हान देतो आहे. पैशाकडे बघू नका. जसे आमचे मॅडम आहेत कल्पना मॅडम, जे पैशाकडे बघत नाही, ते पहिले त्यांचे स्टाफला पण त्यांनी सांगून ठेवलेलं आहे की तो आपल्या हॉस्पिटलमध्ये आपला जीव डिपॉझिट ठेवतो आहे. ही खूप चांगली त्यांनी कल्पना दिलेली आहे. आज आम्ही इकडे आलो, त्यांची मुलाखत घेतलेली आहे आणि विकास समाचारमध्ये त्यांचं पुन्हा स्वागत आहे आणि चर्चा ही संपलेली आहे असं मी ऐकतो.